नमस्कार मित्रांनो, RTO ओनली यूट्यूब चॅनलवरती आल्याबद्दल सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून TET नळवला आदिवासींचे शिक्षक भरतीचा रस्ता असं या न्यूजपेपरमध्ये हेडलाईन देण्यात आली। मित्रांनो आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आणखी डिटेल पुढे काय दिले ते सर्व डिटेल आपण या व्हिडिओमध्ये बघायचे मित्रांनो तुम्ही या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका चला तर मित्रांनो टाइमपास न करता आपल्याला डिटेल काय दिले ते बघू। पवित्र पोर्टल 796 पदे असताना केवळ 49 उमेदवारांना नियुक्ती मिळाली आहे। शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल मार्फत 2 फेऱ्या पूर्ण झाल्या, मात्र यानंतरही आदिवासींसाठी राखीव असलेल्या 796 पदापैकी केवळ 49 पदाचाच पात्र उमेदवारांनी शिफारस झाली, तर 747 पदे रिक्त राहिले आहेत। आदिवासी उमेदवार टेट उत्तीर्ण असले तरी त्यातील अनेकांकडे TET पात्रता नसल्याने त्याची शिक्षक भरतीची संधी हुकली आहे। पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरतीचे मधील मुलाखतीशिवाय पहिली फेरी फेब्रुवारीमध्ये तर दुसरी रूपांतरित फेरी यादी जूनमध्ये जाहीर करण्यात आली। या फेरीत भरतीसाठी 5714 पदे उपलब्ध होती। यामध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता वर्ग 1 ते 5, 6 ते 8 करिता राज्यभरात 796 शिक्षकांची पदे उपलब्ध होती, त्यातील केवळ 49 पदे भरण्यात आली आहेत। प्राथमिक शिक्षकांच्या नियुक्तीसाठी TET आणि टेट परीक्षा उत्तीर्ण ही पात्रता निर्धारित करण्यात आली आहे। अनुसूचित जमाती प्रवर्गातील अनेक उमेदवारांनी टेट अभियोक्ता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण केले आहे, परंतु TET शिक्षक भरती पात्रता उत्तीर्ण नाहीत, त्यामुळे त्यांना शिक्षक भरतीच्या दोन्ही फेऱ्यामध्ये संधी मिळू शकली नाही। ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनने महाराष्ट्र शासनाकडे या भरतीकरिता TETची अट वळवण्याची मागणी केली आहे। मित्रांनो एकंदर 2500 जागा राहिल्या होत्या रिक्त। फेब्रुवारी 2023 मध्ये घेतलेल्या टेट परीक्षेतून एकंदर 21,678 जागा भरल्या जाणार होत्या आणि त्यापैकी पहिल्या फेरीत मुलाखतीशिवाय भरायच्या 11,085 जागांसाठी उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर दुसऱ्या रूपांतरित फेरीत 3,150 उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली आहे। यामध्ये पहिली ते 5वीच्या वर्गासाठी 1,657 उमेदवारांना संधी मिळाली, तसेच 6वी ते 8वीच्या वर्गासाठी 1,483 उमेदवारांना शिक्षक पदावर नियुक्ती मिळाली आहे, तर माध्यमिक शिक्षक म्हणून केवळ 10 जणांना संधी मिळाली, तर तब्बल 2,564 पदासाठी त्या आरक्षणाचे पात्र उमेदवार मिळाले नाही असे पवित्र पोर्टलवर जाहीर करण्यात आले। बघा मित्रांनो आणखी पुढे काय दिले। बरेच आदिवासी उमेदवार TET पास नसल्यामुळे विविध जिल्हा परिषदमध्ये ST प्रवर्गातील शिक्षक सेवकाची पदे रिक्त आहे। यामध्ये शासनाने शिक्षकांना 3 संधीमध्ये TET उत्तीर्ण होण्याची अटीवर नियुक्त्या दिल्या होत्या, त्या धर्तीवर आदिवासी उमेदवारांना टेटच्या आधारे नियुक्ती द्यावा असे मधुकर उईके केंद्रीय अध्यक्ष ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनने केले। मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राइब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो। असेच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहील आणि ऑनलाईन फॉर्म कोणत्याही भरतीचं ऑनलाईन फॉर्म कसे भरायचं ते सर्व डिटेल आपण या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केले जाते। मित्रांनो सबस्क्राइब केलं असेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।